नमस्कार, मी निकिता. आपण पाहतायत LS मराठी. पाहुयात महत्त्वाच्या घडामोडी. कॉक्रोच जनता पार्टीचे अभिजित दिपके यांचं उद्या पुण्यात आंदोलन. पोलिसांकडून परवानगी मिळणार का, याकडे सगळ्यांचं लक्ष. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त सुनेत्रा पवारांची भावनिक पोस्ट. भाषणं होतील, मेळावे होतील, पण प्रत्येक क्षणी एक पोकळी जाणवत राहील. सुनेत्रा पवारांकडून दादांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन. पुण्यात दूषित पाणी येणाऱ्या भागाची महापालिका आयुक्त नवल किशोर यांच्याकडून पाहणी. दूषित पाण्यासंदर्भात सुरतमधील जलशुद्धी केंद्रातील तज्ज्ञाशी चर्चा. कोथरूड गोळीबार प्रकरणात मोठा खुलासा. घायवळ बंधू फरार असताना फेस टाईमद्वारे संपर्कात. सचिन घायवळला 3 दिवसांची पोलीस कोठडी. बीडमधील मुलीच्या छळाचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या माहेरच्या मंडळींवर जीवघेणा हल्ला. सासरच्या लोकांनी माहेरच्या मंडळींना रस्त्यात गाठून केली मारहाण. विषारी दारू प्रकरणी 20 संशयित CIDच्या रडारवर. संशयितांसाठी CID कडून 5 पथकं तयार. 5 पथकांकडून 20 जणांचा शोध सुरू. आतापर्यंत 11 आरोपी अटकेत. केस तालुक्यात अल्पवयीन मुलीचे लग्नाचे आमिष दाखवून अपहरण. केस पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. पोलिसांकडून पुढील तपास सुरू. शक्तीपीठ महामार्गाच्या मोजणीसाठी रात्री 2 वाजल्यापासून पोलीस तैनात. शक्तीपीठ मार्गासाठी पहाटेच जमीन मोजणी. पोलिसांच्या दमदाटीची शेतकऱ्यांची तक्रार. पुण्यात छोट्या टपऱ्या रात्री 10 वाजता बंद करणं बंधनकारक. पुणे शहर पोलिसांकडून स्पष्ट आदेश जारी. आदेशामुळे छोटे टपरीवाले नाराज. नव्या आदेशाचा छोट्या टपऱ्यावाल्यांना फटका. राज्यातील धरणांमध्ये केवळ 25% पाणीसाठा शिल्लक. मान्सूनचं आगमन, तरीही पाऊस लांबला. नागरिकांची वाढली चिंता. या होत्या महत्त्वाच्या घडामोडी. पाहत रहा LS मराठी.